ते ग्राह्य धरूनच बोलतो. म्हणजे जुने आहेत असं सांगून नव्यात आलो आपण. या ठिकाणी आता खूप मोठी यादी आहे मला वाटतं उपस्थितांची. भैयासाहेबांनी आव्हांनी जेवढ्यांची नावं घेतलीत ती मी घेतलीत असं समजून मी प्रास्ताविकाला सुरुवात करतो. त्या ठिकाणी चेअरवर बसलेले सगळे चेअरमन, जमिनीवर बसलेले आमचे सगळे जमिनीवर बसलेले आमचे सर्व जमीनदार आणि कारखान्याचे सर्व उपस्थित बंधूंनो, या ठिकाणी मला वाटतं आपल्याला उमेदवारांची ओळख झाली. मला वाटतं गव्हाणे दत्तात्रय रामचंद्र, नमस्कार करा जरा, बघा त्या गाड्याकडे बघा. चौधरी श्रीमान त्रिंबक पोरे महादेव, अंबारे वसंत, फुके रवी पोपट, हजारे, मला वाटतं यदू काय दशरथ यदू कवडे, किरण, नवनाथ बापू झोळ, संतोष खाटमोडे, देशमुख, नवले, पाटील, घाडगे, देवानंद बागल, सावंत, कदम, तळेकर, सरडे आणि स्वतः आबा आणि आमचे सोयरे केवारे डॉक्टर. मी पुन्हा का नाव घेतली, यांनी ओळख करून दिली होती, पण मी यांना पुन्हा नाव करून ह्यासाठी उभा केलं की तुमच्या लक्षात आलं नसेल, एक सुद्धा पाक पडलेलं नाहीये, सगळी पाक्यावर आहे. त्याच्यामुळं पुढच्या पार्टीची पाकी बघा कशी कळतं ना पाक. म्हणजे हे कारखान्यात काही करणार नाहीत हा त्या ठिकाणी आपलं मी तुम्हाला काय म्हणायचं एक संदेश दिला. तर बंधूंनो, या ठिकाणी आबा असतील सगळ्यांनी बोललेत. बऱ्याच लोकांनी मला विचारणा केली की भाऊ तुम्ही माघार का घेतली, तुम्ही का गेला नाही, काय केलं. त्याच्यावरती धैर्यशील भैया असतील, रणजित दादा असतील, आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. आता विधानसभेमध्ये आबाला पाठवले, ते विधानसभेचे प्रतिनिधी आहेत, भैयासाहेब लोकसभेचे प्रतिनिधी आहेत, मी त्यांच्या बरोबर आहे. थोडस शासनाच्या हितं हेलपाटे घातणं, त्या ठिकाणी जाणं, ते थोडस मला शक्य होणार नाही म्हणून म्हणलं की बाबा आबा एक मोठी तुम्ही कारभार करा, तुमचा पॅनल असू द्या. आणि भैयासाहेबांना बी आणि दादांनाही त्याच गोष्टीत मी बोललो की बाबा थोडस पंखा जरा इकडे करते, एकमुखी राहूया, मी त्यांच्या बरोबर राहील. आणि त्या पद्धतीने मी हा निर्णय घेतला. पण त्याच्यावरती मला वाटतं बरेच तर्क वितर्क, आपल्या तालुक्यात तर्क वितर्क शास्त्री लई आहेत भैयासाहेब आमच्या इथं. हो, म्हणजे ज्याला घर चालवायची अक्कल नाही तो आम्हाला सांगतो तालुका कसा चालला पाहिजे. असे बरेच विद्वान या ठिकाणी या तालुक्यामध्ये आहे, मी काय सांगायची गरज नाही आपा, तुम्हाला तर माहितीच आहे. पण महत्वाचा मुद्दा आहे की गेली कित्येक दशक, मगाशी भैयासाहेबांनी उल्लेख केला की ह्या जिल्ह्यामध्ये सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील आणि कैलासवासी नामदेवराव जगताप
हे जरी दोन गट असले तरी ज्या वेळेस जिल्हा, शेतकरी, कामगार, उपेक्षित समाज हा अडचणीत येतोय म्हणल्यावरती ह्या दोघांचे विचार एक होत होते. मला वाटतं आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचं मुहूर्तमेढ 72 मला वाटतं सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी रोवली. आणि त्यावेळेस तरड गावामधनं अमोल तुझे आजोबा विनायकराव पाटील वगैरे त्यांनी जमीन त्यांच्या नावावरती करून त्यांना सभासद करून घेतलं. सगळ्यांनी योगदान दिले. गोविंद बापूंनी दिले, महर्षींनी मेढ रोवली आणि अनेक संकटातनं त्या कारखान्याची वाटचाल झाली. 92 सालापासून इलेक्शन सुरू झालं. त्याच्या आधी भरपूर वेळा ह्याची निवडणुका झाल्या. कारखाना उभा राहायच्या आधी सुद्धा तुम्हाला सांगतो पॅनल उभारले. मला वाटतं गुरलिंग बाप्पा, आमके तमके बऱ्याचशा जणांनी. आणि हा कारखाना इकडून तिकडून तुम्हाला सांगतो उभा केला. पवार साहेब असतील, थोरले दादा, विजय दादा असतील, गोविंद बापू असतील, यांच्या प्रयत्नातनं ही संस्था उभा राहील. आदिनाथ महाराजांचं नाव त्या संस्थेला दिलं. मला माहित नाही, पण असं म्हणतात की बाबा देवाच्या नावाखाली जर एखादा चुकीचा जर काम होत असेल तर परमेश्वरच काही वेळेस त्या ठिकाणी अडचणी आणतो. आणि पूर्वीच्या काळात घाल्या का नाही घाल्या ह्याला मी साक्षी नाहीये आणि जास्त खोलात बी जायचं नाहीये मला, कारण विषय वाढल्यानंतर परत तो डायव्हर्ट दुसरीकडे होतो. आज या ठिकाणी राजकारणाची दिशा आपण सगळे मंडळी साक्षी आत बघतात. दिल्लीपासून गल्लीपर्यंत ही दिशा कुठल्या पद्धतीला चालली. आज तुमचे आमचे कुठलेच प्रश्न नाहीयेत. तुमच्या आमच्या समाधानाचा कुठलाच निर्णय नाहीये. फक्त आम्ही टीव्हीवरती भांडण बघतोय आणि त्यातच आपला दिवस जातो. मगाशी सांगितलं तसं शेतकऱ्यांचे हाल, ह्यांचे हाल, त्यांचे हाल, या अनेक गोष्टीतनं आपली वाटचाल चालली. भैयासाहेबांनी सांगितले प्रदूषणाचा, नदीचा प्रश्न सांगितला. भैयासाहेब जास्त दिवस नाही, अनेक 5 वर्षांनी अन्न पाण्याची एवढी टंचाई होणार आहे. मी आदिनाथाच्या मंदिरात उभारून तुम्हाला सांगतो, अन्न आणा, पाणी पाणी करून तुम्हाला सांगतो लोकांना भयंकर हाल काढावा लागतो. आज ती परिस्थिती निर्माण झाली. सगळ्यांनी तुम्हाला सांगतो भविष्यातली निसर्गाची चाहूल बघून आपल्या जीवनामध्ये आपलं कामकाज करा. अवघड परिस्थिती भविष्यात. सगळ्याच गोष्टीत प्रदूषण झाले भैयासाहेब. नुसतं भीमा नदीतच नाही, आचारात, विचारात, आहारात, पाण्यात, सगळ्या गोष्टीत प्रदूषण झाले. निष्ठेत कुठली गोष्ट शुद्ध राहिलेली नाही. ही वस्तुस्थिती. आणि ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन भविष्यामध्ये वाटचाल करावं लागेल. आदिनाथ महाराजांचा आशीर्वाद नेहमी तुम्हाला सांगतो चांगल्या माणसाच्या पाठीशी. तुम्हाला माहिती आहे आमच्या आधी इथं सभा झाली. पॅनल प्रमुखाला तुम्हाला सांगतो भाषण करायच्या आधीच पाऊस आला. जा बाबा म्हणजे घरी जा, ते तर काय वायफळ बोलू नको. झालं त्या दिवशी. आणि तुम्हाला तर माहितीये आता ह्यातला एक तरी माणूस आहे त्याने हात वर करून दाखवा की लय पाऊस पडतोय त्यात पतंग उडतोय. नाही उडत. आणि हे तर बिनद्वाऱ्याचा पतंग आहे. आबांनी सांगितलं ज्यांनी आपल्या संस्था विकल्या, चालू संस्था विकली आणि ही बंदच असलेल्या संस्थेसाठी पॅनल उभा केला. संतोष म्हणजे प्युअर बागायती कायची आणि शेजाऱ्याची जिराय तू बटईनी घ्यायची. खरे संतोष, खरे खोटे. मग ह्याच्यात काय विचार करणार तुम्ही? त्यात बऱ्याच जणांनी सांगितलं त्यांना नट बोल्टाची माहिती,
त्यांना लाईट बिलाची माहिती आहे आणि त्यांच्याच माणसाने सांगितले. आमचा जुना सहकारी आहे साखर सम्राट सुभाष गुळवे मामा म्हणला व्यापारी वृत्तीचे आणि व्यापाऱ्यासारखा त्यांचा दृष्टिकोन आहे, म्हणून त्यांच्या हातात कारखाना द्या. कोणत्या व्यापाऱ्याने तुम्हाला उधार दिले, तुमच्यावरती दया केली, तुमची उधारी सोडून दिली काय? किंवा तुम्हाला सांगतो त्यांनी 10 रुपयाचा आणलेला माल तुम्हाला 9.5ला दिलाय, असं झालंय का? मग बघा व्यापारी दृष्टिकोन आहे. आबा भाषणात म्हणला गोहड लावत्याल. गोहड कुठलं गाडव म्हणता आबा, या तालुक्याला लागत्याल. असल्या गमतीशीर गोष्टी म्हणजे ह्यांना लोकांच्या पुढं काय मांडावं ह्याचं सुद्धा भान नाही. कारण तेवढी समय सूचकता तेवढं ज्ञान ह्यांनी दिलं पाहिजे. ते स्वतःच उघडे होत आहेत त्यांच्या अवगुणातून. त्यांच्या उमेदवारांची तुम्ही ही बघा किती जणाला अनुभव आहे आणि कसे आहेत. विधानसभेला तुम्हाला आम्ही निवडून द्याल मागच्या वेळेस आणि तुमचं कामकाज बघून आम्ही तुम्हाला निरोपही दिला. पाहुणा ठेवायचा किती दिवस, पण ते घरातच घुसायला बघते सारखं. मला काही कळत नाही. म्हणजे भयासाहेब गंमत अशी झाली की ब्राह्मणाला दिली वस्तीत हळूहळू पायपस याची एक दुजी म्हण होती. आम्ही म्हणलं बाबा ठीक आहे होईल. थोडस आबाजात माझ्यात मतभेद झाले होते म्हणजे त्यांच्याकडून बी चुकलं होतं. ते सगळं आता लय की बागचं उकळायला नको. मग पुन्हा मोहिते पाटलांनी आमचा समेट घातला. त्या सगळ्या गोष्टी जाग्यावर आल्या. दोघांनाही कळलं की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो, म्हणून झळ घ्यायची नाही आणि ही झळ तालुक्याला लाभ. काल मला वाटतं पारेवाडीला का कुठंतरी संजय शिंदेचं भाषण झालं वाशिमेला आणि त्यांनी त्या ह्याला वाचलं मी की आदिवासीला निधीच आणला नाही आबाने. मग मी मगाशी आबाला म्हणलं बाबा असे असे आरोप आहे तुझ्यावरती संजय शिंदेचे, काय भानगड आहे? त्यांनी सांगितलं पहिले 3,500 कोटी खर्च झाले नाही, ही कुठं आलं? मग ती उडाल्यावर बांधतो म्हणते. आज तुला कळायला लागला निधी आणला आणि तुम्ही सांगितलं की 3,500 कोटीचा निधी जर ह्या तालुक्यामध्ये आला असता तर आज पोटेगावच्या लोकांनी अर्ज आणून दिला असता का बहे साहेबाला? करमळ्या तालुक्यातल्या रस्त्यांची अवस्था बघा. आणि जेवढाही निधी आला तुम्ही ह्याच्या खोलात जावा. आबा तू ह्याचा छडा लावा अधिकाऱ्याकडून. भैयासाहेब तुमचं हे काम आहे, ज्याच्यावर निधी पडलाय ती कामं झालीत का बघा. उडापच बिलं निघाली. ठेकेदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी तुम्हाला सांगतो हे सगळं उडवलं आणि आकडेवारी तुमच्याकडे दिली. सगळे अधिकारी असतील, कुणी असतील, सगळे तुम्हाला सांगतो माढा तालुक्यात. पुन्हा एकदा आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू नाही तर नाही चालू. आता तुम्ही सगळे बंधून बसला. मकाई बंद पडला. मग संजय शिंदे मकाईच्या इलेक्शनला का पॅनल उभा केलाय? जोळसरांनी उभा केला. बर तुमचा कमलाई आहे, भैरवनाथ आहे, यांची आज काय अवस्था आहे? मग आजीनाथ मधीच एवढा ह्याला का पुळका आला बाबा? तर आजीनाथ सहकारी साखर कारखाना म्हणजे राजकारणात कुठंतरी पुन्हा पुनर्वसन व्हायसाठी करायची ही बेस आहे हा. का तर आजीनाथचे सगळे जुने सभासद आहे आणि ह्या तालुक्यातल्या लोकांना आजीनाथ महाराज दैवत असो किंवा ती संस्था असो तिच्याबद्दल आणि सुद्धा लोकांच्या मनामध्ये खूप मोठी सहानुभूती, प्रेम, आशा आहे.
आजीनाथ सहकारी साखर कारखाना बंद पडला म्हणून मी आज सांगतो की भैयासाहेब तालुक्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याला काही फरक पडत नाही. मी त्या दिवशी सांगितलं ह्यावेळेस सगळ्यांनी 2800 रुपये भाव दिला. 2800 रुपये भाव दिला म्हणजे किलो कसा पडला? 2 रुपये 80 पैसे. आज केळीचे भाव पडले. केळीच्या भावामध्ये तुम्हाला सांगतो पडले तर लोक म्हणले केळी भाव पडले, केळी भाव पडले. काय ना म्हणजे 18 ते 15 रुपये किलोला. काय भाव पडला? 18 ते 15 रुपये किलोला दर झाला. मला वाटतं दादा पाटलांच्या तिथे गेलतो. अतिशय सुंदर त्या शेतकरी जातीवंत म्हणावं लागेल दाताने 5000 टनाचं तुम्हाला सांगतो कोल्ड स्टोरेज बांध आणि त्यांची निवडही योग्य झाली. कारखाने शेतकऱ्याचे कष्ट, त्याचे दुःख, त्याच्या यातना माहीत असलेले बरेचसे डायरेक्टर ह्याच्यामध्ये मला वाटतं भैया साहेबांनी आणि आबांनी निवड केली. मग आज केळीचा भाव पडला तरी तुम्हाला सांगतो केळी 14 महिन्याच्या आत पैसे हातात रोखली आणि कारखान्याच्या बिलाला यायला लागतात 2.5-2 वर्ष. काय येतील त्यांची बी गॅरंटी नाही. आता माझा काय एवढा ऊस नसतो त्यामुळं काटा हाणतेत का नाही हाणतेत मला नाही माहिती. पण केळीचा मात्र तसा भाग नाही. आणि तुम्हाला सांगतो ऊसावर राजकारण, जमीन आमची, पाणी आमचं, कष्ट आमचं, बियाणं आमचं, आणि ते ऊस द्यायला तुम्हाला सांगतो ह्यांच्या हातापाया पडायचं. ऊस न्या की ऊस न्या की ऊस न्या. स्वाभिमान घाण ठेवलाय काय? करू नका ना ऊस. अनेक क्रॉप भरपूर पैसे मिळतात. काय यांच्या हातापाया पडायचे? भैयासाहेब मला तुम्ही सांगा, आता ह्यांचे सगळ्याचे कारखाने चालते, त्यांचे बंगले, गाड्या, इशी, नौकर, चाकर, काय त्या सगळ्या गोष्टी आमच्या शेतकऱ्याच्या ऊसावर काही रोजगार हमीवर जाते आणि त्यांनीच आम्हाला उपकार दाखवा. लय नाटकं केली तर ऊस नेणार नाही. म्हणजे आपल्या कष्टाला ना, आपल्या ऊसाला ना, आपल्या तुम्हाला सांगतो दुःखाला कुणी वाली आहे का नाही? ह्यांचा मालकी अर्धत का? अरे तुम्ही कारखाने प्रायव्हेट काढले तर आमच्या ऊसावर पैसे कमवायसाठी काढले ना. आणि तुम्हाला आता ते परवडत नाही म्हणून तुम्ही विकले. संजय मामाने एका सभेत सांगितलं ब्राझील पासून हिशोब आणला परदेशात. अभ्यासू माणूस आहे, व्यापारी माणूस आहे. त्याने सांगितलं प्रायव्हेट कारखान्यामध्ये परवडत नाही. बबन दादांच्या कालच्या कारखान्यामध्ये 75 कोटी रुपये नुकसान झालं. मग सहकारी कारखान्याला नुकसान झालं तर बँक कर्ज देते. बरं बँक कर्ज देते म्हणजे काय? आंदन देते काय? व्याज घेते, मुद्दल घेते. आणि हे कारखानदार काय स्वतःची इस्टेट विकून देतात का? तुमच्याच ऊसात देतात ना. त्याला पदर जळ लागायला लागली की हेरी विकून टाकला आणि आता सहकारी घ्यायला आला म्हणजे ती विचारणार, अधिकारी विचारणार आणि तुम्ही उपाशी मारणार. अरे बा जा ना बाबा, तुझ्या तालुक्यात जा, तिकडे जा. तुझही गावाच्या पाण्याची त्या ठिकाणी काळजी करायला आलाय. तुला कुणी सांगितलंय? आमच्या पाण्याची एवढी काळजी होती तर तुमच्या भावाने बोगदा पाडून तिकडे का पाणी दिलं? असल्या गोष्टी. बर भैया साहेबांची शिफारस केली, मी खासदार केला. भैया साहेब ते हे आलत निरीक्षक, आणि निरीक्षक कराड आणि लाड. मी सांगितलं महर्षींचा तालुक्यात दादांचा ह्यांचा मोठं योगदान आहे. ह्यांना मानणारी अनेक नवी जुनी माणसे, ह्यांना जर तिकीट दिलं तर पक्षाला बळकटी मिळेल आणि हे सीट निवडून येईल. त्यांनी सांगितलं त्या तुम्हाला सांगतो जुन्या खासदाराला मी सोयाला विजयवंतरावनी तुमची शिफारस केली नाही. मी आपलं चांगलं आपलं भाजपचं व्हावं म्हणून मी सांगितलं. गमतीशीर गोष्टी
आता ह्या गोष्टी सांगितल्या, त्यांनी करायचं तेच केलं, मग आमचं तुम्ही ऐकलं नाही तर तुमचं आम्हाला ऐकायचं काय कारण? मग आम्ही भैया साहेबाच्या मागे आम्ही सगळीच उभारलो. भैया साहेबाला निवडून दिलं, नारायण आबाला निवडून दिलं. बर हे तुम्हाला सांगतो, अस्वस्थ झाले, अतृप्त झाले, असे जळफळाट उठला त्यांचा, आणि त्यांनी दात माझ्यावर धरला. आता मी एवढा मोठा आहे का त्यांना पाडायचा? ती बारका माणूस, पण त्यांनी दात माझ्यावर धरला. बर त्यांचा जळफळाट होतोय, तेच जायच्यात, तरी तू अधिक पाईप जाळतोय, मला काय कळलं नाही बाबा काय, असं त्यांचं म्हणणं आहे. मग जायच्यात तर जळू दे. एखाद्या शेतकऱ्यांनी केला असेल, ते कुठलाच ठपका आता ठेवायला नाही म्हणून आबावतो. काय ठेवला तर म्हणजे पाईप. का भैया साहेब, तुमच्याकडे जी अशा स्कीम आहेत त्यांचं पाईपलाईन मधनं पाणी किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मग हिथंच बंदिस्त नलिका, काय कारण? तर हे बंदिस्त नलिका दुसऱ्यासाठी नाही, त्या कंपनीकडनं भरपूर मोठं मलिदा मिळतो. मी म्हणलं, अरे मामा कशासाठी बंदिस्त पाईपलाईन? नाही म्हणलं, बाहू घ्यायच्या बाष्पीभवन लय होते. म्हणलं मग आपल्याला म्हणलं शेततळ्याचा कागद आणून धरण झाकून घ्यावं लागेल, म्हणजे बाष्पीभवन व्हायचं नाही. उद्या पैसे मिळतात, व्यापारी आहे ना, व्यापारी. उद्या शिना नदी सुद्धा पाईपलाईनची करायची, एक खेळ नाही इकडं, मग ह्या काठावरती त्या काठावरती बसा बोंबलत, मोटरी बंद. अरे पाणी, हवा, ऊन, ह्या नैसर्गिक गोष्टीवरती सगळ्याचा अधिकार. आज कॅनलनी पाणी येत होतं तर शेतकऱ्यालाही मिळत होतं, आणि त्या पर्क्युलेशननी ज्याची कॅनल खाली, तुम्हाला सांगतो, त्या जमीन येत नव्हती, त्याच्या विहिरीला, बोरला सुद्धा पाणी मिळत होतं. ते पाणी वायाला जात नव्हतं. फक्त विकासाच्या नावाखाली कमाई करायची. आज तुम्हाला पोळका येतोय दहीगावचा, आमच्या तालुक्यातला, आम्ही बघू की तुझा बेंडवाडा काय म्हणतो ती बघ की. आखा माडा तालुक्याला तुम्ही आश्वासन दिलं तर बेंडवाड्याचं, त्या बेंडवाड्यात आम्ही काही सुद्धा केलं नाही. आणि वो लोकांच्या घरात झाकून बघायचं. गेली एकदा संधी, घरी जा. आता तिथं बी नेतृत्व करायला तुझ्याशिवाय कोण नाही, पण वाटण्या करायच्या. घरात झाली माणसं जास्त, मग ती गुतवायची कुठं? तर तुम्हाला सांगतो, अशी तालुके, गावं हुडकायची. तू कारखाना चालवतोय, तुला एवढा व्यापारी दृष्टिकोन आहे. साखर सम्राट आमचे सुभाष गुळवेला सांगायचंय, ह्या कारखान्याचा अभ्यास करताना जिल्हा केला नाही. आजच लोकमतला बातमी की जिल्हा दूध संघ बंद पडला. मग जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष कोण होते माहिती ना तुम्हाला? आता आमदारकीला पडलेले बबनदादाचे चिरंजीव. मग तुम्हाला दूध संघ चालवायला येत नाही, तुम्ही आमचा कारखाना चालवायला आला होय. सभापती ह्यांच्या घरात, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य ह्यांच्या घरात, दूध संघाचे चेअरमन ह्यांच्या घरात, गावचा सरपंच सुद्धा अख्ख्या गावात कुणाची लायकी नाही, फक्त संजय मामाच्या पोराची. गावचं सरपंच पद सुद्धा दुसऱ्याकडे देत नाहीत. तो तालुक्याच्या विकासाचं सांगतोय. कन्नडचा कोण आहे आपला उमेदवार? त्या रमेश शिंदेच्या त्या घराकडे रस्ता झालाय का रे? संजय शिंदेच्या बुटीमध्ये मी बसलो होतो.
ती तशी फॉरेनची बोट आहे 70 का 80 लाखाची. आयला तुला मजा म्हणजे फॉरेनहून आणली ह्याच्यावर त्याच्यावर. मी म्हणलं मग आम्ही आपलं होती होलगडत कशात बसलो बाबा असं ह्याच्यात कवच बसू नाही. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचे बुद्धिवंत लोकप्रिय नेते तानाजी जोळ, सुभाष गुळवे. मग ती बोट चालवत असताना आम्ही आपलं निवांत बसलेलो. मग चकना निघला फोडाफोडी जात. म्हणले भाऊ मी नाही लागा म्हणलं. गमत अशी तुझं बी प्यायला येणार ह्या धरणात बी प्यायला येणार. बिसलरी असती तर द्या थोडीशी. मग तिथनं आम्ही असं केलं की धुळाभाऊची वस्ती, ही आमच्याची वस्ती, ही आमच्याची वस्ती. मग आम्ही आलो चिखलठाणला. म्हणजे वस्तूशी सांगतो चिखलठाणला आलो आणि चिखलठाणला आम्ही उतरलो. मग म्हणले चंदू काकाला फोन लावा. मग लावला, त्यांनी काय लवकर उचललाच नाही. मग त्यांच्या सहकार्याला लावला. मग त्यांनी सांगितलं काका सोमरस घेऊन निद्रा अवस्थेत आहे. आता तिथनं म्हणलं की देवळातनं टोप्या बाबा म्हणलं. तिथनं पुढं म्हणलं मामा जायला लय उशीर लागला का म्हणलं. बोट जाते का चढ हे म्हणजे बोट जातात की का. मग आता चालत कसं जायचं. नाही म्हणले आपण परत जाऊ. म्हणलं ते बी 2 वाटायला मोकलं का नाही जेवायला झोपू दे म्हणजे झोप चल. मी आज येणार त्याच्या पुढे उभा आहे. मी तर आयुष्यात कधी लबाड बोलत नाही. त्यांच्या सगळ्या हजारो कोटीतच गप्पा. त्यावेळेचे बी खासदार म्हणजे 1000 कोटी आले. किती तासाला आणणार. आम्हाला सवय लागली. आमची पोरं आम्हाला बांधतेत बापू. देवाची शपथ आदिनाटाकडे तोडले. एक टर्म झाली की त्यांच्या एवढ्या कोटीने इस्टेटी झाल्या. तुम्ही 2 टर्म एवढं ही झाले. आम्हाला ही नाही ती नाही. आता काय बोलावं राव त्यांना. म्हणलं नाही का आपण तर ते केलं नाही. तुमच्या आज्याने बी केलं नाही, मी बी केलं नाही. नाही म्हणले ह्या लोकांनी केलं. करू दे म्हणलं. टिकते किती दिवस बघू. लय दिवस टिकत नाही. आपण आनंदात आहे. थोड्या दिवसांनी यांची सत्ता गेल्यावरती हितन नळ्या तिथं नळ्या वर टांगड हात असा. मग आमच्या तुमच्यासारखे भेटायला जायचे. चांगले नेते होते. बाहेर येताना म्हणायचे लय घोड्याचं होतं खाल्लं सगळं. म्हणलं असं तर नाही ना आपल्याला. या अमिताभ बच्चनची एक कविता आहे बयासाहेब. परवाच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल आपण. की अमिताभ बच्चन ग्रॅज्युएट झाल्यानंतर चूक नाहीये नोकरी मिळत नाही ती. आपल्या आईबापाची चूक आहे. त्यांनी आपल्याला जन्मालाच घातलं कशाला. ही सगळ्यात मोठी चूक आहे. आणि अमिताभ बच्चनच्या विचारावरती ह्याचा खूप मोठा प्रभाव पडला. आणि ते घरी गेल्यानंतर त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे मोठे कवी होते. खूप विद्वान होते. ते वडिलांना म्हणले हमें पैदा क्यों किया. आता जवानीत आलेला पोरगा वडिलांनी काही उत्तर दिलं नाही. पहाटे 4 वाजता म्हणले ते फिरायला जात होते. हे अमिताभ बच्चननी सांगितले त्यांच्या ह्याच्यात. आणि त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की दुनिया की कश्मे म्हणजे त्यावेळेस सुद्धा अडचणी तारांबळीत होत्या. ही चालत राहणार आहे. माझ्याही वडिलांनी मला पैदा केलं. पण मी बापाला विचारलं नाही की मला का पैदा केलं. आणि माझ्याही वडिलाला त्याच्या बापाने पैदा केलं त्यांनी कधी विचारलं नाही.
मला का फायदा केला? पण तू हे लक्षात घे की तू तुझ्या पोरांना विचारल्याशिवाय फायदा करू नको. असं होईल का? मग आम्ही आमच्या पोराला तीच दाखवलं. आता ही मला माहिती होतोय म्हणजे तुम्ही मला ही विचारणार आहे, पण त्यांच्याही स्वभावात राखतात नाहीये. बयासाहेबाला मदत केली. आता बऱ्याच ठिकाणी बयासाहेब, तुला सांगतो आबा, मला वाटतं 2 दिवसाखाली 200 पोलीस आमच्या घरी, सोलापूर पासून एलसीबी बिलसीबी. रात्री 10-10:30ला मला घरच्यांनी उठवलं, म्हणजे अहो पोलीस आले सगळ्या बांगड्याच्या कडे. आर्मी म्हणलं राखणी टिकणीला आबाने पाठवले असते संरक्षणासाठी. अहो ते म्हणले दार वाजवते, बेल वाजवते. मग उठलो, मग आबाला फोन केला. आम्हाला पोलीस वगैरे नाही, मला आलेच की इथं. म्हणजे आलोच मी बी. काय आबा बी आलं मागलं. बायासाहेबाने फोन केला. आता आम्ही गरीब आहे, आम्हाला आमच्या वडिलापासून आमच्यापर्यंत आमचा उतारा बघा, आमची प्रॉपर्टी बघा, आमचं घर बघा. आजीनाथाला साक्षी ठेवून सांग, कोणी या बघा, बँक बॅलन्स बघा, जाहीर आव्हान आहे तेच आहे. आता बाकीच्या गोष्टी सांगितल्यावरती उद्या तुम्हीच सांगा ही फाटके, ह्याला काय मत द्यावं, ते काय द्यायचे म्हणले बोबाटा करत नाही. पण मी सामान्य, मग आता सामान्य कुटुंब आहे, आम्हाला काही करता येणार नाही. माझे वडील सुद्धा सुतारी धंदा करत होते. गरीब कुटुंबातनं तुम्हाला सांगतो नेते झाले, स्वातंत्र्य सैनिक झाले, महर्षी बी तसेच होते. नामदेवराव जगताप 4थी शिकले होते. 4थी शिकलेले असून सुद्धा आप्पा त्यांनी कॉलेज, हायस्कूल, बोर्डिंग, शैक्षणिक संस्था त्यांनी आधी काढल्या. 66ला चव्हाण साहेब कर्जतला आलते, त्यावेळेस ते कॉलेज मागितलं आणि सांगितलं की शिक्षणाची सोय नसल्यामुळे मी 4थी पर्यंत शिकलोय, पण माझ्या तालुक्यातला शेतकऱ्याचा पोरगा अधिकारी झाला पाहिजे, साहेब झाला पाहिजे, त्यासाठी हे कॉलेज हायस्कूल द्या. त्यांनी हायस्कूल काढलं. त्या हायस्कूलला मी पण शिकलो. त्या हायस्कूलचे चेअरमन माझे वडील भैयासाहेब, कैलासवासी नामदेवराव जगताप. तुम्हाला सांगतो चेअरमनचा पोरगा आहे म्हणून तुम्हाला सांगतो कुठल्या शिक्षकाचं धाडस झालं नाही मला मार्क कमी दे. त्यांनी पास केलं. 10वीला गाडी गुतली की मग आम्ही तिथनं शिक झालं. पण बरं झालं मी शाळा नाही शिकलो, नाही तर लय पैसे खाल्ले असते बायासाहेबनी. शाळा नाही शिकल्यामुळे हिशोब येत नाही, हिशोब न आल्यामुळे खायची कशी. बर कुणाला किती टक्केवारी, कुणाला किती टक्केवारी, आमक तमक. तुझं काय रे आबा, शिकलाय का तू भरपूर? आहे का तुझं ध्यानच तुंगडार? मी काय बोलतोय तू खाली मग कुठल्या विचारात आहे? नको तसं काय सुद्धा भाऊ. तू भाषण करताना पृथ्वीराज बाया टक लावून तुझ्याकडे बघत होता. काय भानगडे बाबा म्हणलं. मी ध्यान ठेवतो की आम्हाला संध्याकाळी घरी गेल्यावरती हे तर चुकला तिथं चुकला सांगतोय काय की म्हणतो. हे बघत होता ना बाया तू? म्हणलं मी कमी शिकलो त्याचा फायदा हा झाला की मला हिशोब आला नाही, हिशोब न आल्यामुळे मी टक्केवारीत कधी भानगडीत पडलो नाही, पैसे खाल्ले नाही ना. बघ हेच सांगतोय. कुठल्याही अधिकाऱ्याने, कुठल्याही कर्मचाऱ्याने, कुठल्याही व्यापाऱ्याने जयवंतरावांनी त्यांच्याकडून चहा जरी प्याला असं जर कोणी जर तुम्हाला सांगितलं तर राजकीय जीवनात बंधून न द्यावाला साक्षी ठेवून सांगतो तुम्हाला मत मागायला येणार. तर अशा ह्याच्यातनं आमची घडामोड चालली होती. मला वाटतं विषय काय होता आपला?
हा, तर ते पोलीस आमच्या घरी. अरे काय झालं की 353. मी म्हणलं पोरांना कोणाला एवढी सामाजिक सेवा करू. बाळेवाडीकर आहेत का इथं? बाळेवाडीकर तुमच्या गावात किती पैसे घेतले? 1,00,000 रुपये. 4 युरियाचे कट्टे भरून त्याच्या घरात संडासला गिलावा करायचा होता म्हणून त्यांनी चालवले. गावात बी तुम्हाला सांगतो खोडी लय वाजते. कोणीतरी पोलिसाला फोन केला, ते तिथं आले, त्याला मारहाण केली आणि 1,00,000 रुपये त्याच्याकडे दिले. अख्खं गाव तुम्हाला सांगतो सकाळी 7ला आमच्या दारात. शंभू उठला, पोलीस स्टेशनला गेला, त्यांनी तिथं सगळ्या ह्या गोष्टी केल्या. पोलिसांनी आमच्या शिवाराच्या शेजारी इथं बोरगावचे आमचे शिंदे पाटील आहेत, त्यांच्याही घराचं काम चालू आहे. कच्छ मध्ये गिलावा होत नाही म्हणून त्यांनी मोटरसायकलीवरती एक एक ठिक हे चालवलं. तिथल्या लोकांनी फोन केला, 2 पोलीस आली, त्याच्याकडनं 25 का 30 हजार रुपये घेतले. त्यांनी शंभू दादाला फोन केला, दादाने व्हिडिओ कॅमेरा चालू करू का पैसे घेतले आणि तुमचा काय अधिकार आहे? हे तलाट्याचं, सर्कलचं आणि महसूलचं काम आहे, पोलिसांचं नाही. त्यांनी ते चिलारात टाकले. त्या PSI ला सांगितलं आणि असा PSI आपल्या तालुक्याला मिळालाय धुतल्या तांदळासारखा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याचा आदर्श कशाने कुणी घ्यावा कोणाला माहिती. त्याचा एक भाऊ डॉक्टर आहे, तो व्याजबाट्याचा धंदा करतो. त्यांनी एका माणसाचा मर्डर केलाय, तो जेलमध्ये. मग जरा थोडस नवीन पोरगा आहे, थोडस जरा उत्साहात बोलला, त्याचा फायदा. मग सांगोल्याला मीटिंग झाल्यावर भैया साहेब तुम्ही झाला खासदार, ही झाला आमदार आणि पोलिस आमच्या घरात. काय तिथं वस्तीवर बी आणि घरी बी. कपाटाचा ड्रावर केवढा असतो? ड्रावर म्हणजे ते उघडा. मी हसून त्याला येर जाऊया का काय, कोणी पोलीस गेले. आता तुम्ही 200-250 लोक आल्यात पोराला हुरगायला, एवढं बारकाईवर आहे म्हणलं ड्रायव्हर मध्ये बसायला. सोजानं तुम्हाला 200 लोकांना यावं लागलं, 5-6 पिंजरे घेऊन. मला अभिमान आहे पोराचा, एवढी लोक यावं लागते त्याला हुडकायला. दरोडे पडले, पारल्याच्या वस्त्या, दारूच्या भट्ट्या, अतिरेकी, त्यांनी जाऊ द्या तिथं. नितेश राणेने सांगितलं काढू द्या व्हिडिओ म्हणला, या पोलिसांना घरी नेऊन बायकाला दाखवतील. त्याची काय केली? आज बी केलं का त्याचं काय? अशा पद्धतीचं राजकारण जर होत असेल तर उद्या तुमची काय दशा हे सगळ्यांनी ओळखून घ्या. आणि गावावाल्याला सांगतो, गावापुरतच भांडण ठेवा. पुणे जिल्ह्यात काय अशी गाव आहेत तुम्हाला सांगतो, लोणकर कंपनी आहेत, 2 का 2.5 हजार माणसं आहेत त्या घरात, त्या गावात. अतिशय सगळ्याची एक दुसऱ्याची जमिनीची भांडण आहेत, घराची भांडण आहेत, कशाची भांडण आहेत. पण एकावर जरी तुम्हाला सांगतो हे झालं, अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगतो अन्याय केला, तर सगळे घरात एक गुण आतमध्ये जातात आणि ते म्हणतात आपली भांडणं आपण करू, पण दुसऱ्याला ह्यात हस्तक्षेप करून द्यायचा नाही. तसा गावात आणि आता तुम्हाला सांगतो तालुक्यात सुद्धा कोणाला हस्तक्षेप करून द्यायचा नाही. आणि भैयासाहेब तुम्ही सुद्धा जिल्ह्यात कोणाला करून द्यायचा, तरच तुम्हाला सुखासमाधानी जगता येईल. प्रत्येक वेळेस तुमची जबाबदारी आम्ही घेणार नाही. आम्हाला ह्याच्यासाठी भीती घालायची की भविष्यात तुम्हाला कुणी वाली राहायला नाही पाहिजे. आम्ही नाही वाळू काढली, तुम्ही काढत असताना आम्ही वाचवायला. या गोष्टी लक्षात घ्या. अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला, त्याला जाब आम्ही तुमच्यासाठी विचारतो, आमच्यासाठी नाही. ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात नाही घेतला तर भविष्यकाळ आम्हाला नाही, तुमच्या अडचणीच आहे. हे बंधूंनो तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी मला तुम्ही सांगायचं की मी बी आमदार होतो,
बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो, आध्यात्मिकाच्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, भैयासाहेब समाज मंदिर आमकं तमकं दिलं, तिथं बी दिलं. हे सगळं आदिनाथ महाराज हे सगळं जनोद्धाराचंही आम्ही त्यावेळेस काम केलं. बऱ्याच जणांनी सांगितलं की भाऊ तुमचा बोर्ड लावा की नाव लिहायची. अरे मी म्हणलं माझ्या खिशातनं नाही दिलं, सरकारी लोकवर्गणीतनं दिले, माझंच कशासाठी नाव. मग हे माडावाल्याच्या कानावर गेलो, संजय शिंदेच्या, आणि त्यांनी त्याची बागायत 4 एकर जमीन विकून पुढे समाज मंदिर बांधलं आणि त्याच्यावर त्यांनी नाव सुटलं, संजय शिंदे. आपले टॅक्सचे पैसे, आपले सगळ्याचे पैसे. आबा तू सुद्धा, तू लहान असून विनंती करतो, आमदार फंडात दिलेल्या कामावरती कधीच नाव लिहू नको. स्थानिक विकास कार्यक्रमाने तुला सांगतो, लोकांना माहिती तू किती साली आमदार झालाय. कारण हे पैसे आपले नाहीयेत, हे ह्यांचेच आहेत. आपण त्यांना देतो. मी तर प्रत्येक वेळा सांगतो, आम्हाला 5 वर्षासाठी तुम्ही साला नाही ठेवलंय, आम्ही साल करीत. आम्ही हे काम केलं, ते काम केलं, आम्ही कधी बोबाटा केला नाही. कारण त्याच्यासाठीच तुम्ही आम्हाला निवडून दिलंय, त्याच्यासाठीच तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी ठेवले. मग आम्ही हा उपकार का दाखवायचा. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्या. भैयासाहेबांनी सांगितलं तसं आजीदादाचे माझे चांगले संबंध आहेत. चांगला महाराष्ट्रातला परखड नेता म्हणून आजीदादांची ओळख आहे. आणि एखाद्याला ताकद द्यायची म्हणले त्यांनी ठरवलं की ही होती आजीदादाशी आमची भाऊकी. कुर्डवाडीचं कोणतरी भाऊकी. त्याने लाडत आजीदादाला फोन केला. क्लिप ऐकली का तुम्ही सगळ्यांनी? ऐकली ना? त्याचा कशाला उल्लेख करायचा. मग साखर सम्राट आणि हे दोघं गेले, ही सांगतात त्यांनी ह्याच्याबद्दल असे म्हणले, ती म्हणले त्याच्याबद्दल असे म्हणले. आजीदादा बोललेलं कुठे? आणि आजीदादा असं बोलत नाही. आजीदादाला मी बोललो, भैयासाहेब मी तुम्हालाही बोललो. आणि त्यावेळेस आजीदादा मला म्हणले, जयवंतराव मदत आता सध्या मी म्हणलं पुढं करणार का दादा, पॅनल उभा करू का? मग आबाचं नाव घेतलं, म्हणजे नारायणनी केलाय. आम्ही दोघं एकत्र आहे, आम्ही हा कारखाना ताब्यात घेऊन तुम्हाला चालवायला देतो. ते म्हणले माझ्याकडे लोड आहे, मी काय आता चालवू शकत नाही. तुम्हाला दिलं तर लोकांना न्याय मिळेल, सगळं मिळेल. मग मला ह्या गोष्टीची चाहूल लागल्यानंतर आता दादाकडे जाईल, त्यांना मी आजी दादाला गळ घालेल की बाबा दादा मदत करावं लागते. तोवर साखर सम्राटाने सांगितले की त्या दोघांचे संबंध कसे आहेत त्या आमच्या भाऊकीने सांगितले. मदत मागायला दादाकडे जातो आणि तिकीट घ्यायला नको म्हणतो. म्हणजे याचं दादावर किती प्रेम आहे. सत्ताच यांना सोडू वाटेना. त्यांचा फॉर्म हाऊस बघा, इस्टेटी बघा, 25,000 कोटीचे संजय शिंदेची इस्टेट आहे. गमतीशीर गोष्टी आहेत सगळ्या. तुम्ही असेच गरीब राहताल, मोठा व्हायचा तो होत जाईल. आताचा काळ अराजकता आणि क्रांतीच्या दिशेने चालला, हे लक्षात घेतलं पाहिजे बंधू. म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सगळ्याला विनंती करायची, त्यांची अतृप्त आत्मीयता भैयासाहेब, त्यांना सत्तेतनं बाहेरच निघता येत नाही. दासाचा आणि कबीराचा एक दोरा आहे, काय मन मरे ना माया मरे, मरमर जाए शरीर, आशा तृष्णा कधी ना छुटे, कहते दास कबीर. ही इतकी गुंतलेली, त्यांचं शरीर जरी ही सुटलं तरी तुम्हाला सांगतो ह्यांची आशा तृष्णा कधी सुटणार नाही. म्हणून मी उभारायच्या भानगडीत पडणार नाही. झपाटू दे या दोघांना, झपाटलं तर. तिले अतृप्त आत्मी बेकार आहे. आपल्याकडे काही पैसे नाहीत उतार्याला ह्याला त्याला.
काय या गोष्टी गमतीशीर आहे. थांबा ना, लोकांनी तुम्हाला थांबवलंय ना, तुम्हाला थांबवलंय, तुमच्या भावाला थांबवलंय. ह्या सगळ्या गोष्टी असताना थांबा, काम भरपूर करा, लोकांसाठी झटा, पुन्हा सिद्ध व्हा आणि या ना लोकांना मत मागायला. त्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून आपल्याला सगळ्याला विनंती की बंधूंनो, अधिक वेळ झालाय, भैयासाहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं. कबशी ही तुमची आमची गरिबाची, वर उडलेलं तुमच्या हाताला लागणार नाही. हातातलं घ्या काय आणि फुंकर फुंकर मारून स्वाद घ्या. त्याच्याला आधी लागू नका. ही वर बी जाईल, बोट बी कापत्याल, सगळं जाईल. त्यांना बी चिन्ह घ्यायची कशी गंमत वाटली. माग सफरचंद घेतलं होतं, याक्यानेच खाल्लं, बर त्यात बी सुधारलं नाही. काय म्हणून आता तालुक्यांनी एकत्र यावं, गाववाल्यांनी एकत्र यावं, एका विचाराने करावं. जसं महर्षी शंकरराव मोहिते पाटील, नामदेवराव जगताप एका विचाराने कार्यरत होते. व्यापाऱ्याच्या हातात बँक जाती म्हणल्यावरती महर्षीने कैलासवासी नामदेवरावांना सांगितलं की तुम्ही चेअरमन व्हा डीसीसी बँकेचे. जिल्हा परिषद अध्यक्ष होताना भावाभावाचे 2 गट होते, अण्णासाहेब जगतापाचे, नामदेवराव जगतापाचे. मग साहेब तुम्हाला सांगतो, देवळाली गटातनं उभारले आणि बोरगाव गटातनं माळशिरसच्या उभारले. ते बी महर्षीने त्यांना आग्रह केला की इथनं उभारा. आणि दोन्हीकडे निवडून आल्यानंतर बोरगाव गटाचा राजीनामा कैलासवासी नामदेवराव जगतापांनी दिलेला. असं मोठ्या अंतकरणाचं, लोकांच्या हिताचं, प्रेमाचं आणि चांगला संदेश देण्याचं आमच्या पूर्वजांनी राजकारण केले. मग ते भैयासाहेब असतील, आम्ही असतील. भैयासाहेबांमध्ये सुद्धा महर्षींची झलक आहे. आज तुम्हाला सांगतो, ते सुद्धा तुम्हाला सांगतो, बोलणं कमी जरी असलं तर न्याय द्यायला कुठं कमी पडणार नाही, ह्याची मला 100% खात्री आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विश्वास आदिनाथ महाराजांच्या साक्षीने मी तुम्हाला देतो. मी काही जास्त प्रचारात जाणार नाही, ठराविक ठिकाणी सभेला जाईल. पण तुम्ही सगळ्या लोकांनी पावनान रावळा असल्या भानगडीत पडू नका. त्यांनी आपल्या तालुक्याचं वाटोळं झालं. राजकारणामध्ये काही लाचाऱ्यांनी पार्ट्या सोडल्या, काही पाहुण्या रावळ्यामुळे सुटल्या, काही आमिषापोटी सुटल्या, काही सुईर संबंधातनं सुटल्या, काही जातीपातीतनं सुटल्या आणि सगळ्या तालुक्याचे आपलं वाटोळं झालंय. हे पूर्वी असं नव्हतं. तर ह्याला आधी तिलांजी द्यायची आणि सगळ्याला एका जीवानी यायचंय आणि तालुक्याच्या हितासाठी, तालुक्याच्या उन्नतीसाठी आणि तुमच्या प्रपंच हा सुदृढ व्हावा, ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं, अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.